नमस्कार मित्रांनो, लास्ट मोमेंट एक्झाम रिव्हिजन या आपल्या सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहतोय इयत्ता 10वी मराठीमधील पद्य विभागामध्ये हा 4 मार्कांसाठी प्रश्न विचारला जातो. खरं तर पद्य विभागामध्ये जे रसग्रहण आहे ते मी ऑलरेडी अपलोड केलेलं आहे आणि आय होप की तुम्ही तो व्हिडिओ पाहिला असेल. आपल्याकडे ना पद्यामध्ये एकूण 4 कविता येतात. एक कविता असते प्रश्नोत्तरांसाठी, एक कविता असते रसग्रहणासाठी आणि दुसऱ्या ज्या 2 कविता असतात त्या येतात या प्रश्नामध्ये. आता यातही तुमच्याकडे पर्याय आहे की तुम्ही दोघांपैकी कुठल्याही एका कवितेवरती हा प्रश्न सोडवू शकता. आता आपण खरं तर हा प्रश्न कसा सोडवायचा ते बघणार आहोत. कारण 4 मार्कांचा हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. बाय द वे तुम्ही जर 4 मार्कांचं रसग्रहण एकदम सोप्या पद्धतीने कसं लिहायचं हे जर पाहिलं नसेल आणि तुम्हाला अजूनही माहिती नाहीये की अर्थसौंदर्य, काव्य सौंदर्य, भाषिक वैशिष्ट्य यामध्ये नक्की काय लिहायचं तर तो व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे. आय होप की तुम्ही ते पाहाल. आता बघा या प्रश्नामध्ये काय करायचं असतं तर आपल्याकडे ऑप्शन्स आहेत. काय बरं ऑप्शन्स आहेत आपल्याकडे? तर एक तर तुम्ही उत्तम लक्षण म्हणजे आता तुम्हाला पेपरमध्ये जे काही दिलं असेल ते किंवा खोद आणखी थोडेसे या दोन्हीपैकी एका कवितेचे कवी कवयित्री, कवितेचा विषय आणि कवितेला आवडण्याची किंवा न आवडण्याची कारणे लिहू शकता. आता हे पहिले दोन तर एकेका मार्कासाठी आहेत आणि दुसरं जे म्हणजे तिसरं जे आहे तर ते 2 मार्कांसाठी आहे. आता या ठिकाणी मी जे उत्तर लिहिले ते डिरेक्टली लिहिलेलं आहे तर तुम्हाला असं नाही लिहायचंय. तुम्हाला हा छान असा टेबल बनवायचा आहे अशा पद्धतीने आणि इथे तुम्हाला हे जे आहे लेफ्ट हँड साइड ते आहे असंच लिहायचं आहे आणि राईट हँड साइड मध्ये तुम्हाला काय करायचं आहे की या ठिकाणी तुम्हाला ज्या कवितेबद्दल तुम्ही लिहिताय त्याचं नाव आणि मग पुढे त्याच्या सगळ्या माहिती तुम्हाला इथे लिहायची आहे. ठीक आहे. सो तुम्ही असं एकाखाली एक न लिहिता तुम्हाला या ठिकाणी छान असा टेबल बनवून लिहायचा आहे. मी मात्र एकाखाली एकच लिहिलंय कारण टेबल बनवण्यात इतकं शक्य नव्हतं मला या स्क्रीनवरती त्याच्यामुळे. ठीक आहे. आता बघा सगळ्यात पहिल्यांदा ना आपण दोन्ही कवितांसाठी बघणार आहोत. 1 मार्क तुम्हाला तर काय लगेच मिळतो तुम्ही कवितेचं नाव आणि विषय लिहिलात तर. विषय कुठून मिळेल तर तुम्हाला जी प्रस्तावना पाहायला मिळते आपल्या पुस्तकामध्ये त्याच्यामध्ये जी कवितेच्या वरती प्रस्तावना असते ना तर त्यामधून तुम्हाला विषय मिळतो. किंवा तुम्ही यासाठी डायजेस्ट, गाईड, मास्टर की जे पण काही रेफर करत असाल ते केलं तरी पण चालेल. त्यामधलं उत्तर पण चालणार आहे. त्यानंतर तिसरं आहे ते म्हणजे कविता आवडण्याची किंवा न आवडण्याची कारणे. आता यामध्ये मग कवितेची भाषा कशी आहे, कवितेचा विषय कसा आहे, तुम्हाला ही कविता वाचता क्षणी समजली का, खूप क्लिष्ट भाषा वापरलेली आहे का, खूप कठीण भाषा वापरलेली आहे का, या सगळ्या गोष्टी तुम्ही ह्याच्यामध्ये सांगू शकता. लेट अस स्टार्ट विथ उत्तम लक्षण. कवी आहेत संत रामदास हे तर तुम्हाला पाठच करावं लागणार आहे कारण रसग्रहणामध्ये पण तुम्हाला कवितेचे कवी कवयित्री लिहायचे असतात त्यामुळे तुम्हाला प्रत्येक कवितेबद्दल हे माहिती असलंच पाहिजे. कवयित्री असतील किंवा कवी असेल जे काही असेल ते. त्यानंतर आहे ते म्हणजे कवितेचा विषय. आता बघा कवितेच्या विषयामध्ये काय लिहायचं आहे. उत्तम लक्षण कशाबद्दल आहे तर उत्तम माणसांच्या लक्षणाबद्दल आहे. तर एवढी लिहिलं तरी पण चालेल किंवा तुम्हाला प्रस्तावनामध्ये जी पूर्ण ओळ पाहायला मिळते कवितेच्या विषयाची ती लिहिली तरी पण चालणार आहे. त्यानंतर पुढे आहे ही कविता तुम्हाला आवडली की नाही आवडली. आता तुम्ही ना इथे निगेटिव्ह मत पण लिहू शकता की कविता नाही आवडली किंवा पॉझिटिव्ह मत पण लिहू शकता. हे कम्प्लिटली तुमच्यावरती आहे. पण मला विचारणार तर पॉझिटिव्हच मत लिहा. मार्क दोघांसाठी पण मिळतील कारण इथे तुमचं मत विचारलेलं आहे. पण अर्थात पॉझिटिव्ह मत लिहिलं तर ते बरं होईल. मग आता नेमकं मतामध्ये लिहायचं काय तर तुम्हाला कविता आवडली हे तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा क्लिअरली सांगणार आहात. पण त्यानंतर ती कविता का आवडली हे पण तुम्हाला सांगावं लागणार आहे. मग सुरुवात अशीच करायची आहे की ही कविता एक मिनिट हा सुरुवात अशीच करायची आहे की ही कविता मला आवडली आणि मग त्यानंतर कारण लिहायची आहेत. मग कारणांमध्ये काय येईल एक तर हे विचार पटकन पटण्यासारखे आहेत. खरं तर खूप सोप्या भाषेमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की उत्तम माणूस कसा असावा किंवा त्याची लक्षणं काय असावी त्याने काय कसा असला पाहिजे तो त्याचं वर्तन कसं असलं पाहिजे. ठीक आहे. सो त्यामुळे हे जे विचार आहेत तर हे पटणारे आहेत. ही कविता उच्चारताना वाचताना आनंद होतो. उच्च उदात्त विचार मनामध्ये घोळवल्याने मनही आनंदित होते. सर्व गुण अवगुण रामदासांनी अत्यंत स्पष्टपणे परखडपणे सांगितलेले आहेत. कुठेही शब्दांचा बोजडपणा नाही. प्रत्येक शब्दागणिक अर्थ स्पष्ट होत जातो. मुख्य म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये वागताना आवश्यक असलेल्या गुणांचे मार्गदर्शन घडत असल्याने कविता आपली स्वतःची स्वतःसाठी असल्याप्रमाणे वाटते. म्हणजे आता या ठिकाणी पूर्णच कवितेबद्दल तुम्हाला काय वाटतं हे सांगायचं आहे. सेम लिहिलं पाहिजे असं काही नाहीये. तुम्ही सांगू शकता की एक चांगला माणूस घडवण्यासाठीची वैशिष्ट्ये या कवितेमध्ये आहेत. या कवितेमुळे मी पुढे जाऊन किंवा माझ्या जडणघडणीसाठी ही कविता मला फायदेशीर ठरणार आहे वगैरे अशा प्रकारच्या बऱ्याचशा ओळी तुम्ही याच्यामध्ये लिहू शकता. हे फक्त एक मॉडेल आन्सर आहे. आता आपण बघूयात दुसऱ्या कवितेबद्दल. ती आहे ते म्हणजे खोद आणखी थोडेसे ही कविता. आता या कवितेमध्ये काय सांगितलेलं आहे बघा. खोद आणखी थोडेसे. कवयित्री आहेत त्या म्हणजे आसावरी काकडे.
कवितेचा विषय आहे प्रयत्न आणि सकारात्मकता यांचे महत्त्व. याच्याऐवजी तुम्ही अजून बऱ्याचशा गोष्टी लिहिल्या तरी पण चालतील. विषय 2 ओळींचा झाला तरी पण चालेल, पण एक्सपेक्टेड आहे की 1 ओळींचा, कारण 1 मार्कासाठी आहे. आता ही कविता आवडली का हे आधी सांगायचंय. प्लीज लक्षात ठेवा की त्यांनी हे विचारलंय की तुम्हाला ही कविता आवडली की नाही, त्यामुळे सुरुवातीला तर आवडली की नाही हे सांगायचं आणि मग तुमचं जे काही स्पष्टीकरण असेल तर ते द्यायचं आहे. तर ही कविता मला खूप आवडली. ही कविता वाचता वाचता मनातील निराशेचे मळब दूर होते. प्रयत्न करीत राहण्यातच यशाचा मार्ग आहे हे मनोमन वाटते किंवा पटते. थोड्याशा प्रयत्नाने, थोड्याशा बळानेही उमेद निर्माण होते. या शब्दांनी मला उभारी येते आणि ही कविता माणसाला चांगले जीवन जगण्याची प्रेरणा देते. ही कविता माणसामध्ये सकारात्मक विचार निर्माण करते. आपल्याला जे जे काही हवं आहे ते सगळं काही आपण साध्य करू शकतो, हे मनाला पटवून देण्याचा प्रयत्न करते. अशा प्रकारे बऱ्याचशा ओळी तुम्ही याच्यामध्ये ऍड करू शकता तुमच्या मनाप्रमाणे. तर अशा पद्धतीने 4 मार्कांचा हा प्रश्न कसा एकदम सोप्या पद्धतीने सॉल्व्ह करायचा आहे. आता यामध्ये पहिला जो प्रश्न आहे कवी किंवा कवयित्री हे तर तुम्हाला पाठच करावा लागेल. दुसरा, जेव्हा तुम्ही कवितेचा विषय करताय, सेम विषय तुम्हाला थोडासा मोठा करून, एलॅबोरेट करून डिटेलमध्ये तुम्हाला लिहायचा आहे कविता का आवडली याच्यामध्ये. कारण ऑफकोर्स विषय आवडलेला आहे म्हणून तुम्हाला ती कविता आवडली असणार आहे. सो तुम्ही तेच पुढे सांगितलं तरी पण चालणार आहे. तर अशा पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवतो. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. थँक सो मच. आणि आता आपण पाहणार आहोत या सिरीजच्या पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात. ऑलरेडी मी रसग्रहण अपलोड केले, सो पुढे जे आपण बघणार आहोत तर ते असणार आहे व्याकरण, जे की अतिशय महत्वाचं आहे. आणि आपण कमीत कमी वेळेमध्ये 16 पैकी 16 मार्क कशी मिळवायची व्याकरणातली हे आपण त्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सो स्टे ट्यून्ड आणि नक्कीच पुढचा व्हिडिओ नक्की बघा. थँक सो मच अँड सी यू इन द नेक्स्ट सेशन. बाय.